साधं वरण-भातसुद्धा आपल्याला खूपच आवडीचं बनतं. बाहेरचं खाऊनसुद्धा कधी-कधी कंटाळा येतो, पण आपल्या घरचं वरण-भात म्हणलं, की तो सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय असतो. पण त्याच वरणामध्ये कधीतरी थोडासा बदल करून अशा पद्धतीने जर तुम्ही वरण बनवलं, तर लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडेल. त्यासाठी इथे मी 1 वाटी तुरीची डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ स्वच्छ धुवून 2 पाण्याने घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून साईडला भिजत ठेवलेलं आहे. एक भोपळा घ्यायचा आहे मीडियम साईजचा. त्याची साल छान अशी काढून सर्व भाज्या धुवून घेतलेल्या आहेत आधी. मग त्याची साल काढून चिरून टोमॅटो 2, कांदा 1, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 4 ते 5 मिरच्या, थोडीशी कोथिंबीर असं हे सर्व मिश्रण डाळीमध्ये टाकायचं आहे दोन्ही. डाळ छान अशी आपल्या भाज्या चिरेपर्यंत एक 10 मिनिटं भिजू द्यायचं आहे. पटकन डाळ शिजायला मदत होते त्यानी. सर्व भाज्या डाळीमध्ये मिक्स करायच्या आहे. आपण डाळीमध्ये आधीच पाणी टाकलेले आहे 1 ते 1.5 ग्लास. आता याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे छान अशा. आपली डाळ मऊ अशी शिजलेली आहे पाहू शकता. एकदम मऊ शिजवून घ्यायची आहे आणि रवीने अशी घोटून घ्यायची आहे पूर्ण डाळ. सर्व मिश्रण एकत्रित करायचं आहे. खूपच छान बनते ही डाळ. तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करा. आता घोटून घेतल्यानंतर फोडणीची तयारी करूया. कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकायचं किंवा तूपशी टाकू शकता तुम्ही. तुपाने तर फारच छान चव येते. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायचा आहे. तुमच्याकडे जर कढीपत्ता असला तर तो टाकू शकता. माझ्याकडे नाही म्हणून मी नाही टाकला. थोडीशी जिरे टाकायची आहे आणि हिंग टाकायचं आहे चवीनुसार थोडंसं. आता त्यामध्ये आलं आणि लसणाची पेस्ट टाकली आहे, म्हणजे खलबत्त्यात काढून आलं आणि लसूण ओबड-धोबड असं टाकलेलं आहे. 1 ते 1.5 चमचा. फोडणी छान अशी हलवून घ्यायची आहे. लसूण छान असा लालसर झाला की त्यामध्ये हिंग टाकलेलं आहे पाहू शकता थोडंसं आणि चिमूटभर हळद टाकलेली आहे. हळद खूपच टाकायची नाही आहे. कुठलाही एकही मसाला न वापरता छान असं वरण आपलं हे तयार होतं. आता घोटलेली पूर्ण डाळ फोडणीमध्ये ओतून द्यायची आहे आणि परत एकदा हलवून घ्यायची आहे. एकदम साधं आणि सिंपल पण अगदी पौष्टिक असं हे वरण तयार होतं. आता थोडंसं पाणी टाकून चवीनुसार मीठ टाकायचं आहे. परत एकदा डाळ छान अशी हलवून घेऊन कोथिंबीर टाकायची आहे. एकदम सुरेख आणि छान लागते ही डाळ. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. 6 महिन्यांच्या बाळापासून ही डाळ तुम्ही चारली तरी पण खूप आवडीने खातील लहान मुलंसुद्धा. फक्त लहान मुलांना करताना मिरची तेवढी टाकायची नाही आहे डाळीमध्ये शिजवताना. बाकी अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या भाज्या टाकून वरण नक्कीच बनवू शकता. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.